नमस्कार मैत्रिणींनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. चला तर मग मी आज तुम्हाला गावठी पद्धतीने गव्हाच्या कुरडया कशा बनायच्या, त्या पण पांढरे शुभ्र, त्याची रेसिपी सविस्तर सांगत आहे. ती पण गावठी पद्धत आहे. आपण इथे साधारणपणे 7-8 किलोच्या गव्हाच्या शेवया बनवून घेणार आहोत. चला तर आता वेळ न घालवता रेसिपी सुरुवात करू. हे पहा, मी इथे 10 किलो गहू घेतले असतील. आता गहू आपण एकदम स्वच्छ धुवून घेऊ. चला, मी आता गव्हामध्ये पाणी टाकून घेते. तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व कृती फॉलो करा. गव्हाच्या वर एक बोट पाणी येईल इतकं पाणी टाकून घेऊ आणि गहू स्वच्छ धुवून घेऊ. गहू हलक्या हाताने धुवून घ्यायचे. एकदम व्यवस्थित असे गहू धुवून घेऊ आणि पाणी निथळायला ठेवूत. तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जर शेवया केल्या तर तुमच्या शेवया एकदम परफेक्ट होतील. मी इथे पाणी निथळण्यासाठी एका चाळणीवर गहू काढून घेत आहे. पाणी निथळलं की मी एका टोपल्यात गहू टाकून घेते. तुम्ही या पद्धतीने सर्व तुमचे गहू स्वच्छ धुवून घ्या. सर्व गहू धुत घेतलेत आणि आता एका कपड्यावर आपण ते वाळत घालू. सर्व गहू एकदम मस्त असे पसरून घेऊत. एकदम व्यवस्थित असे पसरवून घेतल्यानंतर आपण ते गव्हांना फॅनच्या हवाखाली वाळणार आहोत. उन्हाला जमत नाही. मी त्यावर थोडेसे मीठ भरभरून घेते. मीठ टाकल्याने आपल्या गव्हाची तांबी एकदम व्यवस्थित निघण्यास मदत होते. आपल्या शेवया लाल होत नाहीत, यासाठी ही एक ट्रिक महत्त्वाची आहे. चला, आता हे सर्व गहू मी वाळून घेतले. आता याला मी अधूनमधून हात देऊन घेते आणि 5 मिनिटानंतर आपण पाहू. 5 ते 15-20 अर्धा 1 घंट्याने गहू तोडून पाहिले आणि नंतर दळण्यासाठी दिले. हे पहा, आपलं पीठ किती मस्त रवाळ असं दळून आलेलं आहे. आता हे पीठ चाळण्यासाठी मी एक मोठं पसरट भांडं घेते आणि आपली एकदम 1 नंबर म्हणजे सोजीची चाळणी भेटते, त्या चाळणीने हे पीठ चाळून घेते. म्हणजे आपल्याला हे पीठ कपड्याने चाळायची गरज पडत नाही. या चाळणीने चाळले की त्यावरला भुसा आणि वेगळं निघतो आणि बारीक रवा आणि मैद्यासारखं पीठ खाली पडतं. हे पहा, मी सर्व भुसा काढून घेतला. या पद्धतीने मी सर्व पीठ चाळून घेते. आपण चाळून घेतलेलं पीठ ही एकदम पांढरे शुभ्र असं निघलेलं आहे. परंतु एक टीप ध्यानात ठेवायची, आपण हे दळून आणल्या गहू ताबडतोब चाळायला घ्यायचे. नाहीतर वेळ जर झाला तर ते पिठाला तांबी चढू शकते आणि आपली शेवई लाल होऊ शकते. त्यामुळे ही काळजी नक्की घ्यायची. मी याप्रमाणे सर्व पीठ चाळून घेत आहे. आता आपण दुसऱ्या दिवशी चाळून आणलेलं पीठ आणि ते शेवया करण्यासाठी शेवया मशनीमध्ये घेऊन आलो. तिथं मी त्या पिठामध्ये 1 किलो गरा टाकला, कारण त्या पिठात जास्त गरा निघाला नव्हता. आपण गरा टाकल्याने आपल्या शेवया पांढरे शुभ्र होतात. तोपर्यंत त्या काकीने शेवया मशीन स्वच्छ करण्यासाठी घेतली. त्यांनी ही शेवयाची चाळणी भिजू घातली आणि त्यातली सर्व शेवयातली त्या चाळणीतली घाण काढून घेतली आणि पुन्हा शेवया करण्यासाठी चाळणी व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घेतली. शेवयाची चाळणी स्वच्छ धुतली नाही तर आपल्या शेवया व्यवस्थित येत नाही, त्या असं बोलत होत्या. आणि नंतर त्यांनी ती मशीनला लावण्यासाठी घेतली. मशीनला लावताना एकदम व्यवस्थित आणि छान पद्धतशीरपणे लावून घेतली. त्यामुळे त्या शेवया एकदम छान होतात. चला तर मग आता त्यांनी मशीन सेट केली आणि शेवया करण्यास सुरुवात केली. मी तुम्हाला सर्व व्हिडिओ स्टेप बाय स्टेप दाखवत आहे. आणि पीठ पण मळायला घेतलं. पीठ मळताना सर्व थोडेसे मीठ आणि थोडे थोडे करून पाणी असा भगर उंडा त्यांनी बनवून घेतला. उंडा आपल्या पोळ्याच्या पिठासारखा बनवत नाहीत. एकदम भगर असा उंडा मळून घेतला की आपल्या शेवया एकदम छान आणि मस्त होतात. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व कृती करा. तुम्ही घरीही बनवू शकता, पण घरी आता भरपूर झंझट असते.
त्यामुळे घरी कोणीच बनवत नाही, कुणीही मशीनवरून करून आणतं. तुम्हाला जर घरी बनवायची असली तर थोडा घट्टसर उंडा बनवून घ्या. हे पहा इथे किती छानपैकी असा बगर बगर उंडा केलेला आहे आणि तो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे टाकतात आणि नंतर शेवया करतात. हे पहा आपल्या शेवया येण्यास सुरुवात झाली. एकदम छान अशा पांढऱ्या शुभ्र शेवया आल्यात. नऊ किलोच्या शेवया पण एका घंट्यात शेवया झाल्या. शेवयाही एकदम लांब लांब सडक आणि अशा पांढऱ्या शुभ्र येतात आणि खायलाही एकदम खमंग आणि खुसखुशीत लागतात. ते पहा आपल्या शेवया किती पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत. पहा लांब लचक आणि अशा छान अशा आपल्या शेवया तयार झालेल्या आहेत. आता मी ह्या शेवया एका दोरीवरती बाहेर उन्हाला वाळू घालते. साधारणपणे हडकल्यानंतर ह्या शेवया आपण घरी घेऊन जाणार आहोत आणि कडकडीत उन्हात वाळवणार आहोत. तुम्हाला जर माझे खरंच व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथे पहा आपल्या पांढऱ्या शुभ्र अशा 9 किलोच्या शेवया तयार झालेल्या आहेत. एकदम पांढऱ्या शुभ्र. एक दिवस कडकडीत उन्हात वाळवून द्यायच्या आणि वाळल्यानं एका उन्हातच वाळतात. भरपूर प्रमाणात ऊन आहे. हे पहा इथे आपल्या इतक्या शेवया तयार झालेल्या आहेत. एकदम छान आणि मस्त अशा शेवया तयार आहेत. चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत